आज एकदम सागर संगीत डिनर होणार. 5 स्टार हॉटेल सारखी तयारी केलीयस. हे सगळं मला फर्स्ट क्लास जमतं. जेवणाची गॅरंटी नाही देऊ शकत. एवढं सगळं हौसेने केलंयस, मला गॅरंटी आहे ना. आई कुठे आहे? आई अगं सान्यांकडे थांबली आहे. ग्राहक पेठ. काय आज बेत काय? साधंच आहे. हां. फक्त सूप बनवलंय. हां. क्रीम ऑफ टोमॅटो. फॅन्टॅस्टिक. त्याच्या आधी काय क्रीम ऑफ ग्रेप्स वगैरे? म्हणजे काय? म्हणजे वाईन बीन ग. आय डोंट माइंड. आई याला रुगडूया. हां? ए तिच्या समोर वाईनचं नाव सुद्धा काढू नको हं? वाईन द्राक्षापासनं बनवतात हे कळल्यापासनं तिनं द्राक्ष खाणं सुद्धा बंद केलंय. एवढ्या ऑर्थोडॉक्स नाहीये वाटत त्या. हा हेच तर तिच्या यशाचं गमक आहे ना. जे ती वाटते ते ती नाहीये आणि जे ती नाहीये ते ती वाटते. सरड्यात सुद्धा स्त्रीलिंगी असतातच ना. दादा काही बोलता तुम्ही? अगं गंमत केली ग. सिरियसली नको घेऊ. वा झकास वास सुटलाय. पूजा तुझा स्वयंपाक हिट. मी फ्रेश येऊन येतो. चहा घेणार का रे? नको जेवूयाच आपण. एक मिनिट. कपडे बदलायच्या आधी जरा खालून मॅकॅन्टोश मधून आईस्क्रीम घेऊन ये. अगं जायला कशाला हवं? फोनवरून मागवू शकतो आपण. फोन कुठे? हा का समोर? मॅकिनटॉश विस्कीचं नाव ना रे. दादा आता फास्ट फूड जॉईनला श्रीकृष्ण उपहारगृह हे नाव कसं वाटेल? हा माधवन, विशाल एक फॅमिली पॅक भेज ना. बटरस्कॉच. हां थँक्यू. बटरस्कॉच म्हणजे मस्का मारलेली विस्की. दादा भयंकर वाईट विनोद होता. चांगला होता हा. अरे आलास तू? मी खाली सान्यांकडेच होते. मला बोलवायचंच तरी. मला कसं माहीत असणार ते? हे काय? हा सेट कोणी काढला वापरायला? पूजाने. अरे एवढा हौसेने स्वयंपाक केलाय तिने. क्रोकरी चांगली नको? कशासाठी? काय हो, कोणी खास पाहुणे आले तर काढायचा तो. मंजुळाबाईकडे टाकता येत नाही घासायला. घासेल पूजा. मला ना आईची मेंटॅलिटीच कळत नाही. आहेत भांडी तर वापरायची, कुजवायची कशाला? ती कपाटात चांदीची भांडी पडलीत ना तीही वापरायची. ए विशाल तू आधी फ्रेश होऊन ये. आलो दादा. काय चाललंय? ग्राहक पंचायतीचा हिशेब. आणि हे काय? फोन जागेवर ठेवायचा राहिलाय का मुद्दामूनच तसा ठेवलाय? दुसरं बरोबर आहे. का बरं? 10 फोन आले त्यातले 9 मॅनेजर बाईंचे. इथे बसून ऑपरेटर असल्यासारखं वाटायला लागलं म्हणून काढला फोन. ठीक आहे आता मी आलोय ना. फोन ठेव जागेवर. मी घेईन फोन. ऑपरेटरची ड्युटी बदलली. एवढा वेळ ऑपरेटर होता कुठे? डॉक्टर गुप्तेंकडे. का? शुगर चेक करायला? नाही ते गुप्तेंच्या मुलाने काहीतरी नवीन मशीन घेतलंय स्कॅनिंगचं. उद्घाटनाला तुम्हाला घेतलं का काय स्ट्रेचरवर? हो ना. आज सगळ्या चाचण्या अगदी मोफत होत्या. आणि जेवणाचं काय? मोफत चाचण्यांबरोबर कॉम्प्लिमेंटरी स्नॅक्स सुद्धा होते. तेव्हा माझा कोटा झालेला आहे. दांडेकर तुम्ही जेवून घ्या. मी कुलकर्ण्यांकडे खाल्लं. काय आज कुलकर्ण्यांकडे काय आहे विशेष? नाही विशेष काही नाही. सुनेनं स्वयंपाक करून सासूबाईंचं पान घेतलं. न सांगता माझंही पान घेतलं. वा. अप्रतिम केला होता स्वयंपाक. साधाच हा. पोळी भाजी भात आमटी. पण बघा क्रॉकरी नाही, टेबल सजवणं नाही. आळशी असणार सून. काय नाही हा. लाखात एक पोरगी आहे. पगार झाला की लगेच सासूच्या हातात देते. मग सासू त्यातला 1 रुपया काढून घेते. सगळा पगार सुनेला परत करते. माहिती असेल तिला सासू 1 रुपया काढणार म्हणून. तुम्हाला कोणाचं चांगलं कधी दिसतच नाही का? एकदा भेटा तिला म्हणजे कळेल. आठवड्यातून एकदा सगळ्यांना बाहेर घेऊन जाते पोरगी. कधी नाटक, कधी सिनेमा, कधी जेवण. आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी एन्जॉय करायला खंडाळ्याला बंगला असावा लागत नाही. गजर हरी नामा. बंद करा भजन. झेंडा रोविला. हा दामल्या बोल. विशाल बोलतोय. तू अजून घरीच आहेस? अरे थोडी कणकण वाटते. ऑफिसला येत नाहीये मी. बर. काही फाईल्स वगैरे लागले तर डिकोस्टाकडे मागून घे. टेक केअर. हो येस. बाय बाय. काय रे गेला नाहीस तू अजून? पूजा भेटली खाली. एकटीच का गेली ती? तिलाच विचारायचं ना दादा. काय झालं सांगशील का? भांडलो आम्ही. असं सुरुवात कोणी केली? आई. नंदा आग कुठून लागली हे गैरलागू आहे. ती जास्त पसरू नये याची काळजी घ्यायची.
हा अगं त्यांचं ते बघून घेतील, आपलं आपण बघून घेऊ. चल. अहो तसं नाही हो. अहो तिचं चुकत असेल तर समजवायला नको. आई ऍक्च्युली फॉल्ट माझा होता. घ्या. कुठे निघालास तू आता? ऑफिसची काही बाहेरची कामं आहेत ती उरकून येतो. बाई कशाला नेतोय? गाडी घेऊन जा ना. ट्रॅफिकमध्ये लेट होईल मला लवकर जायचंय. 5 मिनिटांनी काही होत नाही. आई प्लीज, मला कळतं. जातो मी. कितीदा सांगितलं याला येतो म्हणत जा म्हणून. जातोला येतो कशाला म्हणायचं? मग येतोला जातो का नाही म्हणायचं? तुमच्याशी कोण वाद घालणार? काय ग, कुठे निघाली? अहो काम आहेत मला. बस ग जरा. अहो कपडे धुवायचे. आता वॉशिंग मशीन आहे ना आपल्याकडे. बस जरा बस. त्यांना धुऊ देत वॉशिंग मशीनमध्ये. मी हाताने धुईन. मशीनला काही झालं गेलं तर? ओहो, म्हणजे पूजाच्या घरून मशीन आलंय म्हणून तुझा सगळा राग. अहो राग कसला त्यात? त्यांनी तिच्या सोयीसाठी पाठवलंय. घराच्या सोयीसाठी पाठवलंय ग. आपल्याला काय परवडत नाही का वॉशिंग मशीन? पण त्या शर्टची कॉलर अजिबात साफ होत नाही. सत्य आहे. का? जाऊ दे ना, मीच घेते. हॅलो दादा, पूजा बोलते. कोण आहे? हा बोल पूजा. विशाल गेला का? हो गेला. कधी? मगाशीच गेला. अच्छा. मी SNDT जवळ वाट बघते त्याची. SNDT ला? अगं मग एक काम कर ना, त्याच्या मोबाईलवर फोन कर ना. हा ठीक आहे, मी करते. हा मग नंतर करशील मला? हो करते. बरं बरं बरं. काय झालं? ती SNDT ला थांबली ह्याची वाट बघत. अहो मग मोबाईलवर कशाला सांगितलं फोन करायला? तो बाईकवर आहे ना. अगं थांबवेल जरा कडेला. अहो, इथंच वाचतोय. घ्या चिरंजीव बघा. शाब्बास. फोन एकीकडे, बायको एकीकडे, हे इंटायत दुसरीकडे. पूर्वीचे आई बाप म्हणायचे ना की पोरगा हाताबाहेर गेला, आता म्हणतील नॉट रिचेबल. अहो घेताय ना फोन. अरे हो. अरे वा, कट झाला वाटतं. आता काय, मी फोन करतो ना पूजाला. अरे वा, तिचा झाला. हॅलो. हॅलो काका, दामले बोलतोय. हां बोला. विशालला दे ना जरा. नाही तो आत्ताच गेला बाहेर. हो तो आजारी आहे, गेला कुठे? मग कदाचित डॉक्टरकडे गेला असेल. हा फोन करायला सांगाल त्याला. मी सांगतो त्याला फोन करायला. बरं. हो. डॉक्टरकडे कोण गेले? हा विशाल आपला. ऑफिसला सांगितलं की मी आजारी आहे आणि आपल्याला सांगितलं मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातोय. काय करतोय का हा पोरगा? काय? कधी? हो हो हो, आम्ही निघतोच आहोत. अहो काय झालं? ऍक्सिडेंट. विशालला ऍक्सिडेंट झालाय. नंदा. नाही नंदा. नंदा. कुलकर्णी. नंदा. 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 नंदा ऐक माझं. अगं आपल्याला आता. नंदा. डॉक्टर कसा आहे तो आता? धोका टळला असला तरी काळजी घ्यावी लागणार आहे. पुढचे 48 तास क्रिटिकल आहे. डॉक्टर मी बघू शकते का त्याला? तो अजून शुद्धीवर नाही आलाय. नो प्लीज. अहो मी लांबूनच No, पाहिजे. please. No, अहो आई no. अहो मी त्याची. दादा सुनंदा.